सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आमच्याकडे भाऊबीज होती, म्हणजे घरची भाऊबीज होती, सासरची. दीदी आणि त्या आलेल्या होत्या, माझ्या नणंद वगैरे, म्हणजे आऊंच्या आत्यांच्या मुली वगैरे. तर त्यांच्यासाठीच ते दीदीने त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणं ते सुरू होता. मी मम्मीकडे 2 दिवस थांबली होती, नंतर सकाळी लवकर आली. आई तोपर्यंत इथे पनीरची भाजी बनवायला घेतलेली होती. देवपूजा वगैरे आईंची झालेली होती आणि लगेच छान असं पनीर वगैरे कट करून घेतलेलं होतं. नंतर मसाला सुद्धा आईंनीच काढून घेतलेला होता. आई पनीरची भाजी बनवत होते तोपर्यंत मी छान असं इथे शूट करून घेत होते. आईने थोडेसे काजू वगैरे सुद्धा आधी तळून घेतलेले होते. नंतर लगेच छोटे छोटे काप करून छान असं पनीर फ्राय करून घेतलं, कारण ते छान असं फ्राय केलं ना तर मग नंतर ते कच्चं राहत नाही आणि व्यवस्थित असं शिजलं पण जातं. त्याच्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी आणि 2 कांदे मोठे मोठे, थोडासा लसूण वगैरे असं छान असं मसाला वगैरे पेस्ट बनवून घेतलेली होती. नंतर तेल घेतलं आणि तेलामध्ये छान असा मसाला होऊ दिला. मसाला वगैरे होऊ दिला आणि नंतर मग पुढची जी काही होती प्रोसेस मी करणार होती त्याच्यासाठी छान असं इथे मसाला झालेला आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता की इतकं व्यवस्थित आणि छान असं तेल सुटलेलं होतं, कारण असं तेल जेव्हा सुटतं ना आणि कलर येतो छान, तेव्हाच भाजी एकदम छान टेस्टी सुद्धा लागते आणि परफेक्ट मसाला झालेला असतो. पूर्ण तेल वगैरे सुटू दिलं, मसाला झाला. त्याच्यानंतर जे काही काजूचे काप होते किंवा काजू होते आणि पनीर हे सर्व काही टाकून दिलं. तर आज काजू पनीर बनवायचं होतं, याच्यासाठीच एवढं सर्व काही आईंनी बनवून ठेवलेला होता मसाला. नंतर जे काही काजू आणि पनीर होतं ते पूर्ण मी मिक्स करून टाकलं, कारण मसाला झाल्याच्या नंतर हे सुद्धा असंच टाकून द्यायचं. आणि साईडला थोडंसं पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं, कारण कोणत्याही भाजीमध्ये जर आपण गरम पाणी घेतलं ना तर त्याची चव मात्र खूप जास्त वेगळी असते आणि खायला सुद्धा ते तितकंच टेस्टी लागतं. आणि अगदी काजू पनीरची भाजी ही अगदी खूप छान आणि टेस्टी झालेली होती, जशी की हॉटेलमध्ये बनते त्या पद्धतीने. नंतर हे मसाल्याचंच भांडं होतं, कारण याच्यामध्ये मसाला काढलेला होता, म्हणून त्याच डब्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि 2 वेळेस थोडं थोडं पाणी करून पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये टाकून दिलं. जास्त पाणीही करायची नव्हती आणि जास्त गाढही नाही, अगदी मीडियम करायची होती, कारण जेव्हा ती शिजते ना थोडीफार किंवा ती थोडंफार त्यातलं पाणी वगैरे संपत आणि ते व्यवस्थित अशी प्रॉपर भाजी बनते, तेव्हा ती म्हणजे गाढ होऊ नये म्हणून थोडं जास्तीचं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं. आणि आता तुम्हाला सुद्धा नंतर दाखवणारच आहे का अगदी छान अशी ती बनलेली होती. पूर्ण पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं होतं मी, छान गरम पाणी बनवलेलं होतं, ते पूर्ण भाजीचंच पाणी होतं. ते व्यवस्थित असं पाणी टाकून दिलं. नंतर आईने कोथिंबीर सुद्धा छान असा कापून ठेवलेला होता, वॉश केलेला होता, तो हिरवेगार कोथिंबीर त्याच्यावर छान असा गार्निश केला आणि थोडा वेळ झाकण ठेवू दिलं. जोपर्यंत इथे झाकण वगैरे ठेवून मी भाजी शिजत होती तोपर्यंत साईडला लगेचच मी पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या, कारण आई जोपर्यंत मसाला वगैरे काढत होत्या तोपर्यंत मी सकाळी कणिक वगैरे सुद्धा मळून घेतलेली होती आणि थोडीफार ती कणिक होती ती अशी मऊ होण्यासाठी ठेवलेली होती. म्हणून लगेचच कोथिंबीर गार्निश केला, त्याच्यावर झाकण वगैरे ठेवलं आणि ते भाजी शिजत होती तोपर्यंत गरमागरम आमच्या पोळ्या सुद्धा तयार झालेल्या होत्या. पोळ्या तयार झाल्या, साईडला भाजी शिजली आणि लगेचच गॅस सुद्धा रिकामा झाला आणि लगेच मी भाताचं कुकर होतं ते सुद्धा लावलं. भाताचं कुकर वगैरे इकडे आमच्या शिट्या वगैरे होत होत्या, कारण महाराजांना सुद्धा घरात नैवेद्य वगैरे दाखवायचं होता आणि केंद्रात सुद्धा जायचं होतं. आणि दीदीन ते आले होते, या आऊंच्या 2 दीदी होत्या, त्या आत्यांच्या मुली होत्या. तर दीदीन ते आले होते, त्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं, कारण भाऊबीजेचं औक्षण असताना हे खूप दिवस चालत असतं. जोपर्यंत आपण घरी असतो तोपर्यंत औक्षण चालत असतं. दिवाळी ही नागदिवाळीपर्यंत असते, म्हणून आपण दररोज छान अशा पंत्या लावतो, दिवाळी सेलिब्रेट सुद्धा करत असतो. म्हणून इथे सुद्धा दीदीने छान असं पप्पांना औक्षण वगैरे करून घेतलेलं होतं आणि रुमाल वगैरे आमच्यामध्ये म्हणजे टोपी वगैरे असं देतात, ब्लाऊज पीस, ते सर्व काही दिलेलं होतं. आता पेढे वगैरे आपण या सणाला खाऊ नाही घालत, त्यांनी बत्ताशे आणलेले होते, कारण बत्ताशे पोह्यांचाच आजच्या दिवशी जास्त मान असतो, म्हणून सर्व काही व्यवस्थित केलं. पप्पांच्या भाषी असल्यामुळे पप्पांनी सुद्धा नमस्कार केला. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दीदी होत्या, त्यांनी सुद्धा पप्पांना औक्षण करून घेतलं, कारण दोघी दीदी बहिणी होत्या. नंतर यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा होत्या. एक दीदी होती छोटीशी, पण ती ब्लॉगमध्ये सुद्धा येण्यासाठी म्हणजे हे करत होती, कारण ती खूप जास्त छोटी होती आणि फोटो सुद्धा तिचा मी ॲड केलेला, कारण त्या दीदीने त्यांचा फोटोच काढून दिलेला नव्हता. आधीच्या दीदींनी जे औक्षण केलं त्या दीदी सुरतच्या होत्या आणि या भुसावळच्या. तर या दोघा दीदींनी आधी पप्पांना औक्षण वगैरे केलं, पप्पांचं औक्षण झालं, त्याच्यानंतर लगेचच आहोंना औक्षण वगैरे केलं. दीदीने सुद्धा छान असा रुमाल वगैरे आणलेला होता, ब्लाऊज पीस आणलेलं होतं. इथे सुद्धा आमचं फोटो सेशन सुरू होतं. मी ब्लॉग बनवत होते, आहो छान छान फोटोज क्लिक करत होते. त्याच्यानंतर लगेचच आहोंना पाटावर बसवलं, आहोंचं सुद्धा औक्षण वगैरे करून घेतलं आणि आहोंचं औक्षण वगैरे झाल्याच्या नंतर जयू होते, तर त्यांनी जयूंना सुद्धा औक्षण वगैरे केलं आणि जयूंना सुद्धा रुमाल वगैरे असं सर्व काही दिलेलं होतं.
तर आता इथे लगेचच पप्पांचं वगैरे झाल्याच्या नंतर आहो बसले आणि त्या आहोंना ऑप्शन वगैरे सुरू होतं. जी छोटी दीदी होती तिच्याशी साऊ बोलत होते, कारण त्या दीदी येत नव्हत्या, कारण त्या खूप जास्त छोट्या असल्यामुळे त्यांना आवडत नव्हतं ब्लॉगमध्ये येणं किंवा फोटोज वगैरे काढणं. नाही तर सर्वांनाच घेतलं असतं, जे आले ब्लॉग्समध्ये त्यांना सर्वांना घेतलेलं आहे. तर ही आमची इकडची फॅमिली आहे. म्हणून या दीदीने सुद्धा आहोंना ऑप्शन केलं. म्हणजे ऑप्शन झालं, त्याच्यानंतर बत्ताशे वगैरे खाऊ घातले आणि लगेचच ते दुसऱ्या दीदी होते त्यांनी सुद्धा करून घेतलं, म्हणजे दोघांनीच करून घेतलं. त्याच्यानंतर जयू बसले होते, तर जयूंना सुद्धा ऑप्शन ते करणार होते. आता जयूंचा नंबर होता म्हणून जयू बसले आणि जयूनं सुद्धा ऑप्शन वगैरे केलं. आणि नंतर आता म्हणजे लगेच स्वयंपाक वगैरे आमचं सर्व काही झालेलं होतं लवकरच. नैवेद्य वगैरे आपण घरच्याच महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण केला. त्याच्यानंतर लगेचच आम्हाला केंद्रात सुद्धा जायचं होतं, कारण 10:30ची नैवेद्य आरती करायची होती, कारण आजची आरती मात्र आमच्याकडची होती. म्हणून दोघंही दीदींनी जयूंना सुद्धा ओवाळून घेतला आणि लवकरच आम्ही हे करून घेतलेलं होतं, कारण दीदींनी त्यांना घरी सुद्धा जायचं होतं आणि थांबायला ते नाही सुद्धा म्हणत होत्या. म्हणून हे लवकरच सकाळीच करून घेतलं. सकाळी त्यांच्यासाठी म्हणून लवकरच स्वयंपाक करून घेतलेला होता. तर इथे बघा तुम्ही, इथे आमचे देवघर आहे, नंतर औक्षांचं ताट होतं ते आणलं. हा कुलदेवीचा फोटो आहे, महालक्ष्मीचा फोटो जो की साईडला पाटावर ठेवलेला आहे. नंतर इथे स्वयंपाक झालेला होता म्हणून महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला, कारण सर्वांना जेवण करायचं होतं, कारण दीदीने त्यांना सुद्धा जायचं होतं आणि पप्पांना सुद्धा बाहेर जायचं होतं. हे आमचं घरचं देवघर आहे म्हणून ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इतकं छान असं वस्त्र वगैरे आता चेंज केलेले होते, दिवाळीचे वेगळे वस्त्र होते. त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण केला आणि आईंनी आमचा सुद्धा डबा भरला. म्हणजे आम्हाला सुद्धा आमची 10:30ची आरती होती नैवेद्य आरती, जी की आमच्याकडे होती तीच आम्हाला घ्यायची होती आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो. आज महाराजांनी म्हणजे यावर्षी खूप काही मनासारखं करून घेतलं, कारण घरून जेव्हा मी निघाली ना नाशिकवरून, तेव्हा एकच विचार होता मनामध्ये, का आता घरी जाते आहे तर मला सुद्धा आरती करायला मिळाली पाहिजे. आणि आजचा विचार नव्हता की आज मला आरती मिळणार आहे, आणि बरोबर आजच्याच दिवशी आमची नैवेद्य आरती होती म्हणून आहो आणि मीच गेलेली होती, कारण घरी पाहुणे होते म्हणून आई काही आल्या ना, आई सोबत नव्हत्या. तर आहो, मी आणि जयू आम्ही तिघं गेलेलो होतो आणि मी छान अशी आरती वगैरे केली. आमच्याकडे 10:30च्या आरतीला जास्त गर्दी नसते, संध्याकाळी बऱ्यापैकी गर्दी असते, म्हणून 1-2 जेंट्स होते आणि 1-2 लेडीज होत्या, बाकी सर्व म्हणजे आम्ही तिघं होतो. आणि तर छान अशी आरती वगैरे झाली. नंतर ओम ऐक्लीं क्लीं चामुंडाईचे देवीचा एकमाळ मंत्र जप झाला. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ देवी महाराजांचा एकमाळ मंत्र जप झाला. त्याच्यानंतर आपला जय जयकार असतो तो झाला महाराजांचा, आणि छान अशी त्या आरती सुद्धा आमची झालेली होती. नंतर मी लास्टला एक शूट सुद्धा घेतला आहे, तो सुद्धा ऍड केलेला आहे. का आमचं जे काही केंद्र आहे रावेरचं ते खूप छान म्हणजे छान आहे, बनवलेलं सुद्धा आहे आणि थोडं मोठं सुद्धा आहे, आणि तर व्यवस्थित डेकोरेट वगैरे सुद्धा त्याने नंतर केलेलं आहे, तर अगदी छान दिसत होतं. असं असतं, जर आपण मनापासून श्रद्धा ठेवली आणि कोणतीही सेवा मनापासून केली, त्यांच्याकडून काही न मागण्याची अपेक्षा जर आपण ठेवली, तर आपल्या मनात ज्या गोष्टी असतात त्या मात्र पूर्ण होतात. मी नेहमीच महाराजांना सांगत असते का सर्व काही तुम्हीच आहे आणि आमचं जे आहे आयुष्य ते तुम्हालाच चालवायचं आहे. आपण तर सगळे मेहनत करत असतो ना, आपण जर मेहनत नाही केली ना तर देवही काहीच करू शकत नाही. तोही तेच म्हणणार आहे का तू आधी मेहनत कर, नंतर तुझ्या मेहनतीला मात्र मी पण नक्कीच देणार आहे. तर जेव्हा घरातून निघाले तेव्हा मनात मात्र हा एकच विचार होता का आम्हाला जर आरती मिळाली तर दोघं करू. आणि बघा महाराजांनी ते जुळवून आणलं आणि आजची आमची नैवेद्य आरती होती म्हणून छान अशी आमच्या हातून नैवेद्य आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर जे काही 4-5 लेडीज होत्या त्यांच्याशी बोलले, व्यवस्थित असं नैवेद्य वगैरे आम्ही पुन्हा डब्यामध्ये पॅक करून घेतलं. आणि जे सुद्धा आलेले होते ते तिथे व्यवस्थित असं
जी काही पंथी होती ती भिजलेली होती, ती सुद्धा आता साफ करून घ्यायची होती आम्हाला. आणि नैवेद्य वगैरे सुद्धा आम्ही उचलून घेणार होते. त्याच्या आधी छान असं एक शूट घेतला. चला म्हटलं इकडचं केंद्र आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू, कारण कारण जे बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहे ना ते केंद्रवालेच आहे किंवा सेवेकरी आहे, म्हणून त्यांच्यासाठी हा छोटासा शूट घेतलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजचा ब्लॉग बघायला. आणि हे जे काही होतं ते सर्व काही नैवेद्यामध्ये आणलं होतं. भाजी, भात, पोळी होती, टमाटर होतं, लिंबू होतं, मीठ होतं, पाण्याचा विडा होता, फराळाचं होतं, पोळ्या होत्या आणि दराबा होता. अशा पद्धतीने नैवेद्य आपण महाराजांना अर्पण करत असतो. त्याच्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले. तर आशा करते की नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा